मी संभाजीनगरला डीएडला असताना मेसचं जेवण लय वाईट, ते जेवायचा अनुभव आला 2 वर्ष. लय जेवण जेवलो ते मेसचं, पण त्याने पोट भरायचं नाही. मी प्रामाणिकपणाने सांगतो, त्या 2-2.5 वर्षाच्या कालावधीत मी ना एक बी चांगलं लग्न सोडलं नाही. पंगत पाहून मंडपात जायचो, 1-2 मंगलाष्टक पाठच होते. ते म्हटलं की जेवायची लाईन लागायची व्यवस्थित. मेसचं जेवण, अरे बापरे, त्या 16 काय घालतात लोक, ते अपचन काय होतं. शेवटी व्यवसायच ना तो. मी त्या सोनारी नावाच्या गावात शिकवायला गेलो. त्यावेळेला आमच्या वेळेला इंटर्नशिप लागू होती. 6 महिन्याचं ट्रेनिंग होतं शिक्षकाला, 1500 रुपये मानधन द्यायचं सरकार. सोनारी नावाच्या गावात गेलो. 1 महिना झाला साधारण. एक पोरग शाळेत रोज मी पाहायचो. एक दिवस त्याला जवळ बोलावलं, म्हटलं, का रे बाळा, काय आणलंय डब्यात आज? त्यानं डबा माझ्या समोर उघडला. साजूक तुपात भिजलेली पुरणपोळी होती. त्याला म्हटलं, अरे बापरे, पुरणपोळी, वा छान आहे. एक घास तोडला पुरणपोळीचा आणि तोंडात घातला. त्याला म्हटलं, इतकी सुंदर झाली आहे की असं वाटते पूर्ण खाऊन टाकावी. तो म्हणे, खाऊन घ्या. अरे म्हटलं, पण तुला जर कोणी घरी विचारलं पुरणपोळी कोणी खाल्ली, तो मी खाव म्हणे, मी सांगेल कुत्र्याने खाल्ली. तुम्ही तुमची तर घ्या भागवून भूक. पोरं तुमच्याशी निरागसपणाने बोलतात, पण काय बोलतात